साधू महात्मे गावात आल्यानंतर साधू महाराज होते आणि ते दर्शक आघोरी होते. आघोरी कळतं आहे तुम्हाला? आघोरी आमच्या महाराजांनी सांगितलं बा त्या दिवशी. हां, एकानं आघोरी बायको केली. आघोरी ते महाराजांनी सांगितलं, पण ते योगेश महाराज आपल्यासाठी नवीन आहे. हा, त्याचं लग्न होईना, पहिलवान होता गडी. त्यांना मग मला लग्न करायचं. मग ते कर्नाटकला गेलं, त्यानं बायको केली आणि बायको केल्यानंतर आणि मग ती शिकलेली, विद्या शिकलेली. मग ती आलं इकडे घेऊन त्याच्या बायकोला बाबासाहेब महाराज. आणि मग ती म्हणजे ओय गॅस सिलेंडर भरून आण. ती म्हणजे येडी झाली काय? हा, अगं मी एवढा मोठा दांडगा माणूस, पहिलवान, गावात मला मान देतात, जो नाही तो सलाम ठोकतो, तुम्हाला सिलेंडर भरायला होती. हा, तुला लाज वाटत? ती म्हणजे होता का नाही? तू नाही जात. ते म्हणे बा गेला नाही ना, तुम्हाला उंदीर बनीन. हा, तुम्हाला मुंगूस बनीन, तुम्हाला साप बनीन. धमकी द्यायची. हा, ते असं नानावणी होतं, गाप्याच्या गाप्या. हा, पण बायकोना धमक्या देऊ 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 बार किसन मामाने केलं, त्याला वाळून टाकलं बिचार. मी सांगायला तुमच्यावर घेऊन आम्ही सांगायलोय फक्त. हा, योगेश महाराज फार बारीक केलं बिचार ती. हा, ते त्याच्या मित्राला म्हणलं, अरे मुर्द्या, तुझं ऐकलं, लग्न केलं, तिकडची बायकोने ती धमकी देती, म्हणली नसती मांजर करीन, मुंगूस बनीन, हे करीन ते करीन. ते मला एक काम कर, अजून एकदा मी सांगतो ते करतो का? म्हणजे तूच ऐकून आधी वाटोळं केलंय एकदा. म्हणे हा, मग काय कर, अजून एक काम कर, अजून एकदा काय कर, तिथं जाय आणि तिच्यापेक्षा जास्त शिकलेली कर. एकदा उखळात मुंडकं घातलंय ना, मग कुठूनच घे ना आता. तेवढी कस काय म्हणजे फरक पडन, म्हणजे पडन, तू नक्की जाय. गेलं ती. हा, कसं आहे माहिती का, औषधाला औषधच मारतं भाऊ. औषधाला ती गेलं योगेश महाराज, त्यानं परत त्याच्यापेक्षा जास्त शिकेल बायको केली. घरात आणली, खालच्या बंगल्यात, खालच्या मजल्यात पहिली आणि दुसऱ्या मजल्यावर दुसरी. राहायला लागले नाना, राहायला लागले. आणि एक दिवस पहिली होती का, पहिली बोलायला, वय सिलेंडर आण. एक खालची जाऊन वरची दुसरीला जाऊन म्हणलं, पाय ग माकाचा छळ करते ग, पाय ग याचा मुर्दा, पाय ग माकाचा छळ करते. हे म्हणले असं, एक काम करा म्हणले, हे बा हे तांदूळ देते म्हणले तुमच्या हातात. आता माझ्याकडं मंत्र आहे, मी मंत्र म्हणले प्रशांत, की आम्ही दोघं डायरेक्ट एक काळी घार होईन आणि एक ढवळी घार होईन. काय होईन? एक काळी आणि एक ढवळी, दोघ जण दोन घारी होतील म्हणले. हा, आणि काय करायचं मग? हा, आम्ही दोघं घारी झालो का तुम्ही ते तांदूळ राहतील ना, नंतर माझ्या अंगावर टाकायचे, मी होईन आणि ती घारच राहीन म्हणले. ते म्हणलं ठीक आहे. हा, मग यांना ते तांदूळ घेतले, तिनं मंत्र, दोघी जण, एक काळी झाली आणि एक ढवळी घार झाली. दोघी जण झाल्या. आणि झाल्यानंतर मित्र होता तिथं त्याचा. हा तांदूळ टाकणार तेवढ्या मग त्यानं हात धरला. तो मला, ये येड्या, कशाला टाकायला तांदूळ? तो म्हणे, अरे म्हणे बरं आहे म्हणे, एका औषधात 2 दुखणे गेले. तो म्हणजे हसले आघोरी काम आहे. तसे एक आघोरी महात्मे गावात आले. मी हवेत गोळीबार सांगतोय, मुद्दा लक्षात द्या. ते आल्यानंतर त्यांनी सांगितले, बघा माझ्या जो कोणी 3 प्रश्नाचं उत्तर देईन गावात, त्याच्या अख्खं गाव मी सोन्याचं करीन. कशाचं करीन? सोन्या नावाच्या पोराचं नाही. अख्खं गाव सोन्याचं करीन. गावातले म्हणले, वा, अरे चांगलंय, गाव सोन्याचं होतं. विचारा म्हणले, फुकट असल्यावर काय होय, फुकटची किंमत राहत नाही. पण महाराज म्हणले, ठीक आहे मी सोन्याचं करीन, पण जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर अख्खं गाव जाऊन टाकीन. मग बाकीचे म्हणले, नको बा, कुटानाच नको असला म्हणले, जाणं नको, घेणं दिलं कंदी लावून घेणं नकोच. दुसऱ्या गावातले आले, दुसऱ्या गाव म्हणले, काय प्रश्न आहे महाराजांचा? महाराज 3 प्रश्न विचारणार, 3 प्रश्नाचं उत्तर दिलं तर गाव सोन्याचं झालं, आणि जर चुकलं तर गावाची राख झाली. त्याच्यात एक आडमुठ होतं, आडमुठ. हा, धनगर होतं बिचारं ते. हा, ते आलं आणि आल्यानंतर मला, काय महाराजाचा प्रश्न आहे म्हणे? 3 प्रश्न विचारणार, जर कळाला तर ठीक आहे,
तिने जर उत्तर चुकलं तर राख होणार गावाची. म्हणले ठीक आहे. ते म्हणजे विचारा प्रश्न. बाकीचे होते मागं वाढणारे म्हणले येड्यावानी करू नको, अख्खं गाव जळून जाईन तो ह्यामुळं. पागल तो म्हणलं तू गाप रे. हा मी आहे ना, तू गाप. तुम्ही विचारा महाराज प्रश्न. त्या महाराजाने असं एक बोट वर केलं, एक बोट वर केलं. तसं तिकडं लांब होतं, त्यानं तिकडून 2 बोट वर केले. महाराज म्हणले वाजवा टाळ्या, बरोबर उत्तर आहे. थोड्या वेळ झाला, पुन्हा महाराजांनी 2 बोट वर केले. त्यानं तिकडून 3 बोट वर केले. महाराज म्हणले बरोबर उत्तर आहे, वाजवा टाळ्या. थोड्या वेळ झाला न राहून त्यांना महाराजांना पुन्हा काय केलं, असं गोल केला. 3 बोट झाले, असा गोल केला. गोल केल्यानंतर त्यानं काय केलं माहिती आहे, त्यानं असं केलं. महाराज म्हणले एकदम बरोबर आहे, वाजवा टाळ्या. काय कळलं तुम्हाला? उगाच टाळ्या आणून मोकळे, बंधून भगिनून वाया गेलेलं. जशा तुम्ही टाळ्या वाजवल्या का तसेच त्यानं वाजवले, पण त्याला मिळत लागला नाही. हा महाराजानं काय केलं, महाराजानं सोन्याचं गाव केलं. आता बाकीच्याला काय घेणं होय. हा बाकीचे जे मार्ग होते का ते लगे महाराजांचा भाऊचा. हा भाऊला खांद्यावर घेतलं, भाऊला नाचायला लागले. पण त्या मित्राचा एक मित्र होता भाऊचा, तो म्हणला ह्या मित्राचं डोकं कुठपर्यंत चालतं हे मला पक्क माहिती आहे. हा उत्तर देऊ शकत नाही. यानं नेमकं केलं काय? तो एवढ्या गर्दीत त्या महाराजाकडे गेला रथावर. महाराजाला जाऊन मला महाराज 2 मिनिटं साईटला या. पण तुम्ही नेमकं त्याला विचारलं काय? ते महाराज म्हणे त्याला इतकं अतिगुह्यतम ज्ञान विचारलं. म्हणले हा प्रश्न काय विचारला ते तर सांगा. म्हणे त्याला पहिलं मी विचारलं एक बोटवर केला. हे ब्रह्मांड कुणी निर्माण केलं? मी 1 बोटवर केला, त्यांना तिकून 2 वर केले. शिव आणि शक्ती एकानंच ब्रह्मांड निर्माण झालं नाही. बरोबर आहे की नाही म्हणले? हा बरोबर आहे म्हणले. मग नंतर मी किती बोट वर केले? 2 बोट वर केले म्हणले. हा मग 2 बोट वर केल्यानंतर म्हणले मी विचारलं संसारात सुख राहील का दुःख? तो म्हणला सुख नाही आणि दुःख नाही, काय राहतील? संसारात सुख आहे का दुःख आहे का भानगडी आहे? बोला. कमाल झाली बा. हा 3 बोट वर केले म्हणले. त्यांना तिकडून 3 बोट केले आणि त्याच्यानंतर मी त्याला केलं असं काय केलं, असा गोल केला. बरोबर असा गोल केला. मी त्याला विचारलं ही सगळी पृथ्वी कशावर आहे? त्यानं असा अंगठा केला आणि वरून अंगठावर केला. म्हणजे अंगठा काय झाला? शेष. आणि झाली पृथ्वी कशावर आहे? ते मला हे मला कळलं, पण त्याला विचारावं पाहिजे आता. त्याला जाऊन ते होतं धनगर. ते गेलं मला रे इकडे साईडले तू साईडले. म्हणजे काय? म्हणजे मला सांग तुला महाराजांना प्रश्न काय विचारला? मला काय माहिती म्हणजे काय विचारला. मग तू काय उत्तर दिलं? 1 चे 2, 2 चे 3, 3 चे 4. ते म्हणे हो त्या महाराजांनी विचारलं मला 1 बोट वर केलं. मग इकडे मेंढे. मला वाटलं महाराज आगुरी, महाराजाला मेंढी लागत असन. महाराज म्हणले 1. मी म्हणलं 1 काय 2 घे. महाराजांनी पुन्हा किती केले? 2 बोट वर केले. मी म्हणलं 2 काय 3 घे. मग महाराजानं पुन्हा असं केलं म्हणजे मला सगळ्या दे. मी म्हणलं ठेंगा घे. असं आहे. याला म्हणता हवेत गोळीबार. लक्षात घ्या. याच्यामुळं हवेत गोळीबार करून काही उपयोग नाही. महाराज भगवंत अवतार घेतो आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी. बरोबर. कारण देव भक्त यांचं समीकरण आहे. ज्यावेळेस भक्त देवाला आवाज देतो त्यावेळेस भगवंत कुठल्या न कुठल्या रूपात येतो आणि त्या ठिकाणी त्याचा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण नाही. संत आहे. हा आपला मुद्दा असा आहे महाराज, देव अवतार घेतो भक्तासाठी.
मग कुठल्या न कुठल्या मार्गाने देव अवतार घेतो. हा मग त्याच्यासाठी भगवंत हे पाहत नाही. हक हे गजराज हत्तीने संकटात गुंतला, आवाज दिला, देव आला. आपुल्या पाळीसी ज्यावेळेस भक्तावर संकट येतं देव येतो. तसंच ज्यावेळेस या पृथ्वीवर कंस मातला, कुंभकर्ण दोघांनी अहंकार मातला, पृथ्वीला भार सहन होईना, पृथ्वीला ओझ सहन होईना माय, पृथ्वीला ओझा सहन होईना. पृथ्वीने एका गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. कारण एक सांगू, वत्सरूपी पृथ्वी मया पाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्या पाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मपाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मपाशी जाय. नेत्री वाहे तोय संगत नसे, नेत्री वाहे तोय संगत नसे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. वत्सरूपी